काय ग अनु? तर की अनु आज एकटीच काम करती? अगं कुठे गेली? जाऊ गेली ना माझ्या दवाखान्यात. तिला सारखंच काय होतं ग, दुखतंय? आता चालायचंच, आता ते पोहे करायचं म्हणून कढीपत्ता आणायला गेले होते. तू इकडे कुठे गेलती? इकडे गेलते जरा मैत्रिणीक. होय. हा हा, अगं म्हणून म्हणलं जाता जाता अनु काय चाललंय बघावं. नाही काम होतं ना आज लय, तर मग पोह्याला तूच नाश्त्याला करते का नुसती काम सगळं? काय करणार, चालायचं, सगळ्यांच्या घरी असतं, तिचं दुखतंय. हा काय काम सतत दुखतंय तिचं? हा अगं बघावं तेव्हा तुला इतरावं तेव्हा तिचं दुखतच नाही, असतं. रात्रीपासून जरा जास्तच पोट दुखायला लागलं म्हणून जरा म्हटलं की नाही का जाऊन ये दवाखान्यात. अंगाव काढत होते, गोळ्या किती हे करते, पण म्हटलं काय करणार ना गोळ्या घेऊन, तर म्हटलं मशीन काम करून करून एकटी नाही काय नाही, काय होत नाही काम. काय होत नाही. ती चालली बाहेर फिरती आपली दवाखान्याच्या बाण्यानी. ते तुमच्या त्या भावाची पोरगी इथंच आहे वाटतं, आली पळून आली वाटतं, तुमच्या पशीच राहिली का काय होय. इथं येऊन? तुला काय बाकीचं करायचंय? अहो तेच विचारलं मग, हा, सांगा की तुला काय काय केलं ते बाकीचं? भावाच्या पोरीचं, काय इथंच आहे काय तुमच्या इथं? माझ्या इथंचे होय. मग जाते माझी मी. हो बाई थांबाय. दोघी जणी बोलत होत्या बाई. ताईंना काय बोलली ती काय माहिती. ताई तर आल्यापासून मला बोलल्या पण नाही येत. काय माहिती काय काय नाराज झाले का काय. उज्ज्वला आली वाटतं. उज्ज्वला कधी आली? हे काय आता चालू? हे पाणी दमली का ग? नाही नाही, तिथे जरा गर्दी होती पण हा, त्यामुळे तेच वेळ ना. लागला जरा. भेटले डॉक्टर? हो भेटले. आता बेटर वाटते, म्हणजे चांगलं वाटतंय तुला? हो हो वाटलं. हा. नाश्ता पण करून गेली नाही आज तू? हा नाही गेले. होय हो ताई. ते नीलम आली होती का? हा, म्हणजे अगं मी ते पोहे केलेत ना आज लेट झाला. आता तुला पण जायचं होतं, तर घरातली सगळं काम आवरून मग नाश्ता करायला वेळ झाला म्हणून ते हे का आणायला गेले होते कढीपत्ता, तेव्हा भेटली होती मला ती. नाही, तिचं एखादं दुसरं वाक्य माझ्या कानावर पडलं म्हणून म्हणलं. तुम्हाला पण तसं वाटतं का मी की आजारपणाचं नाटक करते म्हणून? वेडी आहेस का तू? नाही, ती नीलम बोलत होती ना, माझ्या कानावर पडलं ते म्हणून मला. अगं तुला माहितीये ती सगळ्यांनाच बोलत असते. तीच काय, सगळे लोक काही बोलत असतात, आपण एवढं मनावर घ्यायचं का? नाही. मला सांग. मी माझंच नाही, मी तुझं पण सांगते. कोणी काय सांगू दे, इकडून ऐकायचं इकडून सोडून द्यायचं. त्याच्यामुळं आपलं हे नातं टिकून राहणार आहे. जर हे आपण असं ऐकत राहिलं ना, तर लोकांना हसूच होणार आहे. कधी ह्यांचं घर फुटतंय आणि कधी आम्ही तमाशा बघतोय, असं असतं. आज तुझं दुखतंय हे मला माहितीये. तू काय मुद्दाम करत नाही की नाटकी करत नाही, आणि कोणालाही हाऊस नसती दुखण्याचं नाटकं करण्याची. हे लोक बोलणारीच ग, त्यांना असं वाटतं नटली थटली गेली की चालली फिरायला. असं काही नसतं, एवढं तुला सांगते मी. आणि ते नीलमचं काय ग, नीलमच काय बाकीच्या, तिचं घरातलं काढलं कशी पळ काढला तिने, बघितलं ना तू. तुला मी काय म्हटलं की कालच आपलं बोलणं झालं होतं, पण तरी पण ती माझं काढायला आली. मग मी का सोडू बरं, मला तू सांग. म्हणून आता इथून पुढे आपण हाच लक्ष द्यायचं की कोणाचे दुखू दे, माझं दुखलं तरी तू आहे, तुझं दुखलं तरी मी आहे. त्याच्यामुळे आपण तरी दोघींनी साथ सोडायची नाहीये. हो, आणि आपण हे एवढं चांगलं राहतं त्यामुळेच मला असं वाटतं की त्यांना बघवत नाही. हा, त्याच्यामुळेच त्यांना असं वाटतं की अरे ह्यांची भांडण का होत नाही, उद्या ही गेली हिला फुगवायला जाते. पण आपल्यात तसं होत नाहीये, कारण की आपण खूपच समजदार आहोत. आणि ही खरंच सांगते, ही दृष्ट आपल्या म्हणजे दोघींच्या नात्याला लागूच नाही कोणाची. नाही हे तर म्हणजे, आणि तू हे लक्षात घे, म्हणजे तिने जरी तुला परत काय सांगितलं मी नसताना, किंवा मी म्हणजे असं आजूबाजूची, तरी तू थांब सांगायचं, ठीक आहे ना आमच्या घरात आम्ही आमचं बघतो, हे बोलायचं. लगेच पळ काढतात बघ, म्हणजे तिथं त्यांची डाळ हे होत नाही, त्यांना वाटतं मग ते लगेच निघून जातात. त्याच्यामुळे इथून पुढं आपण दोघे एकमेकींना आहे. त्याच्यामुळं तू टेन्शन घेऊ नको. आणि आता जेवून घे, दमलीये मला दिसतंय, आणि जेवून घे, गोळ्या घे आणि जाऊन झोप. हो चालेल ना. आता एवढी मला बहिणीसारखी जाऊ देवाने दिली म्हटलं मी लवकरच बरी होणार. लवकर माझ्यासोबत तुम्ही पण खायला लागले. हा चल, अगं मी खातच होते पण तुझा आवाज आला, म्हटलं उज्ज्वला नाही का आता आलीये का काय, म्हणून आपण चल.